महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे 15 सदस्य निवडून आल्यानंतर गटनेतेपदी वैकुंठ पाटील यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली आहे. अलिबाग येथील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. यापूर्वी विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेल्या पाटील यांचा अनुभव विचार करून त्यांची निवड करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व सदस्य कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पाटील यांच्या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 15 सदस्य पूर्ण जिल्ह्यामधून निवडून आले. या 15 सदस्यांची कलेक्टर ऑफिस या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी सर्व सदस्य आज या ठिकाणी एकत्रित झाले. या संदर्भात आमची जी बैठक अलिबाग इथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये सर्व सदस्यांच्या संमतीनं या जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं आहे असे सन्माननीय वैकुंठ रवींद्र पाटील यांची गटनेतेपदी निवड झाली. आम्हा सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व सहकारी या जिल्हा परिषदेच्या मार्फत आपापल्या मतदारसंघातले आणि जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावतील. त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि त्यांच्या पाठबळाने सर्व मंत्रिमंडळ हे आम्हाला निश्चितपणानं सहकार्य करतील याची आम्हाला खात्री आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या विश्वासानं जनतेनं आमच्या या सर्व सहकार्यांना निवडून दिलं त्या सर्व जनतेचा विश्वास सार्थक करून दाखवण्यासाठी आमचे सर्व सहकारी काम करतील. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.